फायनली आम्ही या बसमधून उतरतोय. बस बोलू का विमान बोलू, एवढं उडवत उडवत आणलंय यांनी. तुम्ही आम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये नेपाळ पासून सिक्कीम पर्यंतचा प्रवास करताना बघितला, गँगटॉकला रात्री फिरताना सुद्धा बघितलं. पण या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला निसर्गाच्या या मायानगरीमध्ये फिरताना बघणार आहात. सकाळी सकाळी डोळे उघडल्यानंतर हा नजारा दिसला आणि या प्लेसवर परत येण्याचा माझा निर्णय फिक्स झाला. कसं वाटलं रोज थंड पाण्यात आंघोळ करून? मित्रांनो, थंडी एवढी होती की गरम पाणी सुद्धा 2 मिनिटांमध्ये थंड होऊन जायचं. कुडकडत कुडकडत आम्ही तयार झालो. एक जोडी कपडे घेतले आणि आमच्या पुढच्या स्टॉपला म्हणजेच झुलुकच्या प्रवासाला पुढे निघालो. तर आता आम्ही निघालोय. बाईक घेतल्या, सगळ्यांच्या बाईक तयार आहेत. आपको पहाड़ों का मजा लेना है तो एक कप चाय जरूर चाहिए. रास्तों का मजा लेना है तो एक बाइक होनी चाहिए. अगर जिंदगी का मजा लेना है तो एक साथी होना चाहिए. लेकिन ये सारा मजा अगर एक साथ चाहिए तो आपके पास ऐसे कमीने दोस्त होने चाहिए. सॉन्गुलेकच्या पहिले एका दुकानावर आलो आम्ही नाश्ता करायला. तर नाश्ता करायच्या आधीच आम्ही सगळेजण ग्लव्ह, कॅप वगैरे सगळं घेतोय, कारण की आम्ही एक्सपेक्ट पण केलं नव्हतं तेवढी थंडी वाजतीये. हातात ग्लव्ह घातलेले होते तरी पण मजबूत थंडी लागते, सगळ्यांची फाट. आता सगळेजण शॉपिंग करतो, नाश्ता करतो आणि पुढे जातो. इट्स अ लेमन टी. मजबूत भूक लागलेली, सगळ्यांनी मॅगी बनवतात. मला काय मॅगी आवडत नाही. आपला डाळ भात मागवलाय, आपली फ्लावरची भाजी आहे साधी. सिक्कीमचा डाळ भात आहे मित्रांनो आणि स्पेशल भाजी त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ओके, सोमोलेकचा हा डाळ भात आहे मित्रांनो आणि कल्पेश एन्जॉय करतोय. टेस्ट एक नंबर आहे, घरची चव आहे, मजा येऊन गेली आहे. बघा सगळे भुकेचे आहेत, एकदम भुक्कड सारखे खायला लागितले सगळे. एक नंबर मजा येते यार. बोलतात ना पाडो की मॅगी, खरोखर पाडो की मॅगी आहे आणि खायला मजा येते. भुकेपेक्षा जास्त ना आम्ही थंडीमुळे खातोय. वाफा निघताय, तुम्हाला दिसत असतील. मित्र घरी पाणी पितात, त्याच्या मित्रांनी एवढे ग्लास ग्लास भरून लेमन टी पिलेला आहे. विचार करा म्हणजे इथे किती थंडी असेल. आणि असू दे थंडी, आम्ही खूप एन्जॉय करतोय, मजा येते आम्हाला. लडाख आठवलं भाई, लडाख लडाख आहे, सिक्कीम सिक्कीम आहे. मला सर्दी झाली आहे, नीट बोलता येत नाहीये, पण मी एन्जॉय खूप करतोय. तुम्ही सीन बघून एन्जॉय करा आणि नक्की जमलं तर सिक्कीमला या. तर तुम्ही इथला नजारा बघू शकता, काय सिनरी. इथे आमचा फोटो सेशन चालू होतं. सो मच ब्युटिफुल एरिया. असं वाटतं की स्पेशली फोटोग्राफीसाठी बनवलेला एरिया आहे हा, पण एकदम नॅचरल आहे. थंडी आहे, थंड हवा सुटली आहे, पाणी शांत असं आणि हा हा एक सुकून भेटतोय, निसर्गाचा सुकून. हे काय करतोय? ही काय पब्लिक प्लेस आहे काय? मुताची जागा आहे काय रे? अरे रोहन गुडे, निसर्ग काय, तुझी हालचाल काय?
तुम्ही सगळ्यांनी स्वेटर घातलाय, मी तर नॉर्मल आहे अजून. हा बघा सापडगावला इकडे जशी थंडी आहे त्याच्यापेक्षा जास्त थंडी असते, म्हणून रोलला काहीच वाटत नाही. मित्रांनो, आम्हाला जायचं होतं नथुला पासला. ऍक्च्युली या पॉइंट पासून नथुला पास आणि झुलूक जायला 2 रस्ते येतात. तर आपला जो स्टे आहे तो आहे झुलूकला, पण एक नथुला पास जो आहे तो एक पॉइंट आहे फिरण्यासारखा. हाय अल्टिट्यूड वर तो पॉइंट आहे, पण तिथून चायना बॉर्डर खूप जवळ आहे. आणि अचानक तुम्ही जसं बघू शकता की अचानक फॉग आलाय, अचानक थंडी वाढली आहे आणि कोणत्याही सेकंदाला स्नोफॉल होऊ शकतो. म्हणून आम्हाला या पॉइंट पासून आम्हाला पुढे नथुला पास जाण्यासाठी थांबवलं, कारण इकडे रूल्स आहेत. जर क्रिटिकल कंडिशन झाली तर तुम्हाला इथून पुढे तुम्हाला एंट्री मिळत नाही. तर सेम वातावरण बिघडलंय आणि आम्हाला इथून काही एंट्री मिळाली नाहीये. मग आम्ही आता आपण पुढे जाऊ. इथं बघू शकता किती धुकं आहे वगैरे. 8 डिग्री टेम्परेचर आहे फक्त. आणि हा आमचा सापाडचा रोहन घोडे, त्याला अजिबात थंडी लागत नाही. हा मला थंड हात. मित्रांनो थंडी वाजते, मित्रांनो थंडी वाजते, पण माझा स्वेटर मी आदित्यला दिला, त्याच्यामुळे मी माझी उद्याच्या ड्रेसिंगचा जो स्वेट टी शर्ट आहे तो आता घालतोय आणि त्याच्यावर हुडी घालतोय. -8 मध्ये इम्पॉसिबल गाडी चालवणं, खरोखर एकदम. आज सिद्ध झालं रोहनचं नाव घोडे काय, त्याच्याकडे हॉर्स पॉवर आहे भावा. आता आम्ही इथे आलोय बाबा हरभजन सिंग यांच्या मंदिरामध्ये. इथे एक वेगळीच एनर्जी फील होतीये, एक वेगळेच वाईब्स आहे तिथे. बाबा हरभजन सिंग भारतीय सेनेमधील एक असे जवान ज्यांनी जिवंतपणे तर देशाची सेवा नक्कीच केली, पण आज जिवंत नसताना सुद्धा ते देशाची सेवा करत असल्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. 4 ऑक्टोबर 1968 या दिवशी ड्युटीवर असताना पाय घसरून ते पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. त्यांचे मृत शरीर 2 किलोमीटर दूर मिळाले. बाबांच्या आभासाचे अनेक किस्से अनेकांना अनुभवायला मिळाले आहेत आणि आज सुद्धा ते मिळत आहेत. हे मंदिर 1982 मध्ये प्रवाशांसाठी बनवले गेले आहे. मुख्य मंदिर इकडनं 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आता आम्ही आलोय झुलूक पासून बरोबर 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इकडनं आम्हाला जायचंय खाली. तुम्हाला खालचा रस्ता दाखवतो, काय नागमोडी रस्ता आहे. अरे मेरी जीत तेरी हार, मेरी हार सुन ले मेरे यार. मेरा गम तेरा गम, तेरा गम मेरा गम. खाना पीना साथ है, मरना जीना साथ है. हर खाना पीना साथ है, मरना जीना साथ है. हम नहीं तोड़ेंगे दम अगर तेरा साथ ना छोड़ेंगे. नशा पानी छोड़ो, हाँ, और हमारे साथ चलो. हाँ, देखो पहाड़ कितना खूबसूरत है. यस, देखो. बोलायचं आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना की लाईफ मध्ये ना काय करा नाही तर नका करू. 4 असे जीवाला जीव देणारे लावणारे मित्र बघा, कारण या ट्रिप्स आहेत ना अशा लिटरली सांगतो. नाही आम्ही ललितला पण थँक्यू बोलतो का आम्हाला इकडे घेऊन आला मित्रा. तू ललितकडे कॅमेरा दाखव जरा. मित्रा खरं लाजला तो एवढा लाजू नको मित्रा. खूप खूप मनापासून आभार तुझे, आम्हाला तू इकडे घेऊन आला. चहा पित नाही स्वतःहून तुला लिटरली सांगतो म्हणजे कल्पेश, आणि तुझ्या मित्रांना पण सांगतो की मला आवडतच नाही चहा वगैरे. पण ललित बोलला की सॉल्ट ट्राय कर. ललित तू बोललास की सिक्कीमला जर आम्ही आलो, तू बोलला झुलूकला जर आम्ही आलो, तू बोलला सॉल्ट टी ट्राय कर.
आम्ही ते ट्राय करतोय आणि तुझ्या ज्या सगळ्या गोष्टी तू ठरवलेल्या सगळ्या एकदम काय म्हणतात परफेक्टली होत आहेत. त्यामुळे मी आदित्यला मला एवढंच बोलायचं होतं आदित्यला, आदित्य प्लॅन करायचं तर असं करायचं. मला ऍक्च्युअली टपली मारायची होती, टपली मारली. आज मला मित्रांनो वेटर बनवले बघा कल्पेशने माझ्या मित्रांनी फुल बडावाला वेटर हा तेच वेटर गोटी ये क्या चाहिए रहे तेरे को? फटका मार लिया पहले. डोंट किल माय वाईफ, किल माय टेबल. आज सकाळचा किस्सा सांगतो की काय झालं. आदित्यने गाडीला गोप्रो लावलेला. आदित्य सुसाट निघाला आणि गोप्रो पडला आदित्यचा आणि मागून मग तिथून एक कॅबवाला टॅक्सी कॅबवाला आला. आम्ही रिटर्न चाललेलो, त्याने हात केला आम्हाला आणि आम्ही गाडी थांबवली. तो म्हणतो तुम्हाला कुछ दिला आहे कॅमेरा वगैरे. तर आम्ही म्हटलो हो आमचा पडलेला आहे कॅमेरा. तर खरोबर असे जेन्युइन पीपल इथे आहेत सिक्कीम मध्ये. 100 आयुष्य इसको नहीं दे सकता. दे सकते नहीं. आकाश डिक्लाइन करू शकतो. बरोबर आहे. काय बापरे आता बघ कर पॅक शांत बोलत कर पॅक. आता काय करायचं? थांब आता. थांब 2 मिनिटं. मी सांगेल. नाही कोणी सांगू नका. कोण टाकतंय? नाही 2 मिनिटं थांब. फक्त आमच्यामध्ये पत्ते बघ आणि कोणी चालू ते बघ सांग इकडे. ते सांग. थांब. मी गेम झाल्यावर सांगेल मग का त्या का रिझन. ते गेम जरा सांग. मी सांगू. थांब आता. सर्वात मोठा हा असतो. ओके एवढं आज सांग ना तिकडे नाही का. तर मित्रांनो आता आम्ही या हॉटेलमध्ये जेवतोय. सगळ्यांनी डाळ भात मागवलं, भाजी एक शाकाहारी. सकाळी आम्हाला लगेच निघायचं पण झोपतो. माकड तुम्ही पण झोपा. 1 वाजलाय, सकाळी 9 वाजेपर्यंत निघायचंय. किती वेळा झोपतो? गुड नाईट. आमच्याकडे 2 न्यूज आहेत. एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज असू शकते.